नमस्कार, येवला ग्रामीण न्यूज तर्फे आपले स्वागत। ब्रेकिंग बातमी आहे। नगरसूर तालुका येवला येथील पिंपळखुटा रोड परिसरातून पुन्हा 2 बकऱ्यांची चोरी। मात्र गृहरक्षक दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे अवघ्या 3च तासात बकऱ्या चोरांचा लागला छडा। गृहरक्षक दलाचे जवान प्रवीण डोंगरे व किशोर पैठणकर यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने अंदरसूलच्या बकरी बाजारात धाव घेऊन व्यापाऱ्याने खरेदी केलेली एक बकरी व पांजरवाडी येथून चोरट्यांनी घरी बांधून ठेवलेली एक बकरी हस्तगत केली आहे। अंबादास मुंगशे यांच्या चोरी गेलेल्या बकऱ्यांचा अवघ्या 3च तासात छडा लावल्याने गृहरक्षक दलाचे जवान प्रवीण डोंगरे व किशोर पैठणकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहे। येवला ग्रामीण न्यूज साठी सुदाम गाडेकर, येवला। मुंगशे वस्तीवर आज पुन्हा 2 बकऱ्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे। येथील अंबादास मुंगशे यांच्या वस्तीवर आपण आलेलो आहोत। नेमकी चोरीची घटना कशी झाली या संदर्भात आपण त्यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ। अंबादास भाऊ, काय प्रकार झाला नेमका? आम्ही झोपत होतो 5 वाजता पहाटे। तर झोपल्यानंतर बाईला आवाज आला बकरीचा, काऊन घागर राहिल्या। ती बघायला आली तर मध्ये एकच बकरी बांधेल, दोघांनी गाडी चालू करून बकऱ्या घेऊन पळून गेली। ती मध्ये डोक्यात पळून गेली। तर पुढं आम्ही लगेच गाडी लावली मागं पाठीमागं, पिपळकोट फाटीहून ते नांदगाव साईडला गेले। आम्ही घाटाच्या वर गेलो, पुढं काय दिसलेच नाही आम्हाला, चोरटे तुम्हाला दिसलेच नाही पुढं। मग नंतर तुम्ही काय शोध मग आम्ही शोधात केली। 2 जण नांदगावच्या बाजारला पाठवले, त्याच्यानंतर 2 अंदरसूल, 3 जण अंदरसूलला गेलो। तर तिथं ही बकरी पाहिजे, बकरी पाहून थकलो, मग बाहेर आलो बसायला। तर एक व्यापारी आला, तो बकरी घेऊन आला। मी लयच ओळखली बकरी, बकरी कोण आणली? तो म्हणजे 5 जोडून घेतली म्हणजे एक जणाकडून। मग तीच बकरी तिथेच ठेवली, एक जण ठेवलं, त्याला म्हणलं जिरे घेत तीड चाल म्हणलं। मग ती दुसरी बांधलेली होती घरी त्याच्यावाली चोरट्याच्या, तर ती दाखवली मग त्यांनी असं। मग तिथंच थांबलो आम्ही। मग यांनी पोलीस बोलवली, जोडदारांनी। त्या पोलीस आले, ते आम्हाला घेऊन गेली, बकऱ्याला घेऊन गेले पोलीस स्टेशनला गेलो आम्ही। आज पहाटेच्या सुमारास नांदगाव आपला पिंपळखुटा रोड या ठिकाणी चोरीची घटना घडली आहे। 2 बकऱ्या सुमारे पहाटेच्या 5 वाजता चोरी झालेल्या आहे। परंतु आम्ही चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु ते मुळबाईच्या घाटाच्या वर गेल्यानंतर ते तिकडून फरार झाले। त्याच्यानंतर आम्ही पुन्हा 2 बाजारामध्ये त्यांना तपास सुरू केला, शोध सुरू केली। नांदगावच्या बाजाराला गेलो, अंतरसूलच्या बाजाराला गेलो। एक व्यापाऱ्याने शेळी तिथे आणली, आम्ही ओळखली, त्याच्या घरी गेलो। पण माझी पोलीस प्रशासनाला एवढी विनंती आहे की त्यांनी रात्री 2 टाईम रस्ता द्यावी आणि SP साहेबांना सुद्धा निवेदन आहे की अशा घटना परत घडल्या नाही पाहिजे, याची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावे। सकाळी मी 4 वेळेस फोन केले पोलीस स्टेशनला, तरीही त्यांनी फोन उचललेच नाही। शेवटी आम्ही शोधाशोध केली आणि शेळ्यांचा तपास लागला। त्यामुळे पोलीस खात्याला विनंती आहे आपल्याला का घरचे पोलीस असून घरीच जर चोऱ्या व्हायला लागल्या तर मग काय केलं पाहिजे बाकी लोकांनी, याची SP साहेबांनी दखल घेतली पाहिजे, एवढी विनंती।